आप देख रहे हैं सक्षम भारत टीवी। जय भीम जय भारत सक्षम टीव्ही भारत टीव्ही पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टीव्ही SBT मध्ये स्वागत करतो आहे। मित्रांनो, नागपूरच्या दीक्षा रहाटे कॉलनी ते दीक्षाभूमीपर्यंत चक्रवर्ती प्रियदर्शी राजा सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी धम्मध्वज यात्रा जी आहे, खूप मोठा ध्वज माझ्या मागे बघत आहात, खूप मोठा एक धम्मध्वज यात्रा जी आहे या ठिकाणी दीक्षाभूमीला चाललेली आहे। जी रहाटी कॉलनी या चौकामधून ते दीक्षाभूमीपर्यंत सगळे बौद्ध बांधव जे आहेत अनुयायी या धम्मध्वज यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त ही धम्मध्वज रॅली जी आहे ती काढण्यात आलेली आहे। आणि बघत माझ्या मागे की खूप मोठा धम्मध्वज जो आहे हा महिला पुरुषांनी हातामध्ये पकडून जो आहे हे दीक्षाभूमीपर्यंत जात आहेत। चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंती प्रीत्यर्थ जी आहे ही धम्मध्वज रॅली रहाटे चौकामधून जात आहे दीक्षाभूमीकडे। नमो बुद्धाय, जय भीम। मी शरद सौर पगार, एक समाजकर्ता दीक्षाभूमीवर मी गेल्या 2 वर्षापासून काम करत आहे। आणि माझं काम आहे खास बाबासाहेबांच्या धर्माचा प्रचार, म्हणजे लायब्ररी आणि बुद्धविहार म्हणजे बुद्धांचं किंवा आपल्या समाजाप्रती मुलांचं भविष्य उज्ज्वल करणं, त्यासाठी मी लायब्ररीचं मी निर्माण करतोय। आतापर्यंत मी 52 लायब्ररीचं काम केलेलं आहे। आणि माझा उपक्रम आहे आज सम्राट अशोकांची पुऱ्या भारतात जगात आपल्या 2330वी जयंती आपण साजरी करत आहोत। आणि सम्राट अशोकने जी कलिंग युद्ध केल्यानंतर जे परिवर्तन झालं, तर मी म्हणतो मी चांगला उच्च शिक्षित आहे, मी पण बाबासाहेबच्या विचारांना प्रेरित होऊन जसं आपण काहीतरी समाजासाठी काही योगदान करावं त्याकरिता मी आज रॅली आपण आज निर्माण केलेली आहे। सम्राट अशोकांचा परिचय खूप मोस्ट आहे, खूप वास्ट आहे। मी एक छोटा त्यांच्या प्रती खूप झुरा आहे, पण सम्राट अशोकांनी केलेलं एक महान कार्य, त्यांनी बुद्ध धर्माला जीवित 84,000 स्तूप बांधून ते जीवित ठेवलं। आणि आपले मुलं सुद्धा संघमित्रा आणि महेंद्राला धम्माला दान देऊन आज ते त्यांचं जे कार्य अफाट आहे तर ते कार्य जीवित राहावं याकरिता आपण दरवर्षी चंद्रगुप्त मौर्याची आपण सम्राट अशोकांची आपण जयंती साजरी करावी। कारण की ज्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांची आपण जयंती करतो, तशी सम्राट अशोकांची पण जयंती साजरी करावी, कारण की त्यांनी गौतम बुद्ध जीवित होण्यासाठी खूप मोठं आपल्याला योगदान दिलेलं आहे। समाज बांधवांना काय एक अपील करू? माझं असंच आहे की सर, आपण जसं धम्माप्रती जागृत राहून दानप्रेमित, आपल्याला धम्माचा विकास करायचा असेल तर जागृत राहून समाजसेवा, दानप्रेमिता आणि समाजाचं अस्तित्व जर निर्माण करायचं असेल तर बुद्धांचा मार्ग, कारण की सर्व जग म्हणत आहे बुद्धांचा मार्ग, आम्हाला युद्ध नको बुद्ध हवा, हे सर्वांचे मन आहे। तर बुद्धाला जीवित ठेवण्यासाठी आपल्याला हे सामाजिक घडामोडी करावंच लागतील सर। साहेब, लास्ट मध्ये महत्वाचा प्रश्न आहे की बौद्ध धर्मामध्ये दानपरिमितेला खूप महत्व आहे आणि दानपरिमितेच्या माध्यमातून तुम्ही एक जागृत बुद्धिस्ट म्हणून लाखो रुपयाचं दान केलेलं आहे। तसंच बाकीच्या लोकांनी दान दिलं पाहिजे, जसं बाबासाहेबांनी म्हटलं आहे की तुमच्या कमाईतला 20वा भाग दान केला पाहिजे, तशाप्रमाणे तुम्ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहात, तुम्ही खूप दान केलेलं आहे। समाजाला काय संदेश द्याल दानपरिमितेच्या? माझं सर म्हणणं आहे की मी माझ्यानुसार समाजाच्या प्रत्येक व्यक्तीनं समाजासाठी दानपरिमिता केलीच पाहिजे, पण बाबासाहेबांच्या नियमाने 20% आहे, पण तुम्ही आपापल्या परीनं दान 100 रुपये का होईना पण समाजासाठी प्रत्येक जण दानपरिमिता करत राहाल तर नक्कीच समाजात उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर येणारी पिढी तुम्हाला जागृत राहील आणि त्यांना दानपरिमिता कळेल, बुद्ध कळेल आणि आपल्या धर्माचं अस्तित्व कळेल। चक्रवर्ती सम्राट अशोकांची एक जयंती आहे, जयंतीनिमित्ताने आज हा कार्यक्रम आयोजित केलेली आहे, परंतु शासनाच्या मार्फत किंवा मोठ्या प्रमाणावर लार्ज लेवलवर हा कार्यक्रम आयोजित होत नाही, ही शोकांतिका आहे। या संदर्भात काय सांगा?
सर पहा तशीच सर सरकारची प्रत्येक चळवळ आपल्याला आठवण करून देणे हे भाग आहे. कारण की सरकार प्रत्येक चळवळी चालू शकत नाही. काही चळवळी आपल्याला निर्माण कराव्या लागतात, तेव्हाच पुढे समाजाचं भलं होईल. कारण की सरकार निर्माण ते प्रत्येक जयंतीच म्हणवा ते त्यांच्या हिशोबाने ते सांगतील, पण आपण जागृत राहिलं तर प्रत्येक जयंती आपण प्रत्येक विचारवंताची किंवा बाबासाहेबांनी दिलेले त्यांचे धर्म जे गुरु आहेत त्यांची आपण जयंती आपण सहकार्याने केलं. कारण प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सरकार खर्च पूर्तता देणार नाही. त्यासाठी आपण समाज बांधवांनी आता आपण सक्षम आहे आणि सामाजिक दृष्ट्या आपण आपली आर्थिक कंडिशन पण बळकावली आहे, चांगली आपली स्थिती आहे. तर आपण दुसऱ्याच्या भरोशावर न राहता आपण स्वतःच केलेलं कार्य कधी महान आहे. कारण की तुम्ही पण चॅनलवाल्यांना गरज आहे दान परमितीची. कारण तुम्ही पण आता समाजासाठी एक चळवळ निर्माण केलेली आहे. तुम्ही पण मीडिया लाईव्ह, कारण सोशल मीडिया आजकाल खूप ऍक्टिव्ह आहे. तर माझं पण म्हणणं आहे की यांचं पण विचार करा, यांना पण दान परमिता करत राहा. कारण की या लोकांचे पण रोजगार, यांचे कुटुंब त्याच्या उदरनिर्वाह त्यांच्यावर डिपेंड आहे. त्यांचं म्हणजे दानप्रेमिता मधला हा एक हिस्सा आहे की प्रत्येक जो समाज कार्य करतो त्याच्याकरिता काहीतरी समाधान केलं पाहिजे, ही माझी इच्छा. शरदजी, आज 24 मार्चला छत्रपती धम्म सम्राट अशोकांच्या जयंती निमित्ताने जो आज रहाटे चौक ते दीक्षाभूमी असं तुम्ही पथचालन काढलेलं आहे, रॅली काढलेली आयोजित केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचे कार्यक्रम मोठ्या लेवलला कसे नेण्याचं काय स्वप्न आहे? सर आतापर्यंत सर आपल्या संविधान चौक मध्ये दरवर्षी, आता आपल्या उनखानामध्ये पण हा कार्यक्रम राबवत होता, पण दीक्षाभूमीवर हे आपलं पहिलंच वर्ष आहे. दीक्षाभूमीवर कधी हा कार्यक्रम राबला नाही. तर नक्कीच आपण या सुरुवात केलेली आहे. पुढे जसं लोकांचं सहकार्य आणि आपल्याला लोकांचं मोठं योगदान लाभेल तर नक्कीच हा कार्यक्रम भव्य एक दिवस होणार. कारण की आपलं कर्ज छोट्याच गोष्टीने मोठी गोष्ट निर्माण होते.